नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण फुगाबाहीचं कटिंग आणि स्टिचिंग एकदम सोप्या आणि सिंपल पद्धतीने पाहणार आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि जर आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला असंच सपोर्ट करत राहा. या इथे मी फुगाबाही बनवण्यासाठी 3 ते 4 पट मी कपडा एक्स्ट्रा घेतलेला आहे. या इथे बघा, आपण कपडा नेहमी जादा घ्यायचे आहेत, कारण आपण या इथे प्लेट्स सुन्या टाकल्या की बाही आपली कमी होते. मग यासाठी आपल्याला 3 ते 4 पटीने कपडा एक्स्ट्रा घ्यायचा आहे. तर या इथे आपण 3 ते 4 इंच सरळ शिलाई घ्यायची आणि तिथून आपल्याला चुन्या स्टार्ट करायच्या आहेत. तर या इथे मी सरळ पट्टी काढलेली आहे आणि आपण नंतर यावरती जे स्लीव्ज आपण पेपर कटिंग केलेली असते ती ठेवून आपण कट करणार आहे. तर या इथे मी स्क्रू ड्रायव्हरने बघा चुन्या घेत आहे. तर तुम्हाला यापेक्षा छोट्या जर चुन्या हव्या असतील तर त्या या इथे तुम्ही सुईने चुन्या घेऊ शकता. तर मी स्क्रू ड्रायव्हरने छोट्या बघा प्लेट्स एकसारख्या घेत आहे. आपण या इथे चुनी बारीक किंवा मोठी करायची नाही, एकसारख्या सगळ्या आल्या पाहिजेत. तर बघा, मी हळूहळू मशीन थांबवत मी बघा कशा चुन्या घेते आणि बघा आपल्या किती एकसारख्या आणि छान अशा चुन्या आलेल्या आहेत बघा. तर आपण सर्व चुन्या करून घेऊया. या इथे आणखीन एक ट्रिक म्हणजे तुम्ही या इथे मोठी टीप टाकून ती धागा ओढून घ्यायचा आणि या इथे आपले गॅदर्स तयार होतात. तर तसंही केलं तरी चालतं, पण छोटी स्लीव्ज आहे आपली ही, तर यासाठी आपल्याला या इथे परफेक्ट चुन्याच घ्यायच्या आहेत. आधी एक बाजूने चुन्या घेऊन झाल्या की नंतर आपण दुसऱ्या बाजूने चुन्या घेणार आहे. तर बघा, या इथे कपडा संपत आला की 3 ते 4 इंच याही साईडला आपण एक्स्ट्रा तसंच सोडायचं आणि दुसऱ्या बाजूने हे घ्यायचे आहेत. आता आपल्या वरची प्लेट कशी आहे बघून आपण खालच्या साईडलाही चुन्या घेणार आहे. तर बघा, वरच्या प्लेटचं चुन्यांचं तोंड तिकडे आहे, तर याही चुन्यांचं तोंड पुढच्याच बाजूला करून आपण जवळजवळ एक 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 चुनी ठेवत शिलाई घ्यायची आहे, म्हणजे एकसारख्या चुन्या राहतात. तर बघा, मी वरच्या प्लेटला ॲडजस्ट करत कपडा मॅनेज करत मी या इथे एक 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 चुनी ठेवत आहे आणि त्याच्यावरून मी शिलाई घेत आहे. तर अशा पद्धतीने आपण सर्व चुन्या करून घेऊया आणि या इथे आपण नंतर प्रेस करून घ्यायचं. तर बघा, आता 2 ते 3 चुन्या आपल्या राहिलेल्या आहेत, त्या आपण तयार करून घेऊया. एकदम आपल्याला जवळच ठेवायचे आहेत, नाहीतर जर लांब ठेवल्या किंवा कपडा कमी घेतला चुनी करताना तर त्यामध्ये आपले प्लेट्स व्यवस्थित एकसारख्या सगळ्या दिसणार नाहीत. त्यामुळे हळूहळू आपल्याला हे काम करायचं आहे. तर बघा, या इथे एकसारख्या प्लेट तयार झालेल्या आहेत आणि या इथे बघा, हे असा कपडा आपण ताणला की कसं एकसारखे चुन्या दिसत आहेत. तर आता जे एक्स्ट्रा कपडा आहे ते आपण आता कट करून काढणार आहे. बघा, वर धागे दोरे दिसत होते तेही मी कट करून काढले आणि या इकडे जो एक्स्ट्रा कपडा होता तोही मी कट करून घेतला. किती छान असं आपला चुन्या तयार झालेल्या आहेत. बाहीसाठी आपला पॅटर्न तयार झालेला आहे. आता आपण काय करायचं, बाहीचं आपलं पेपर कटिंग आहे ते याच्यावरती ठेवून आपण बाही कट करून घ्यायची आहे.
तर बघा मी या इथे बाही तयार केलेली आहे. आता फक्त याच्यावरती मी मार्किंग करून घेणार आहे. ही बाही आपली 5 इंचाची आहे, तर मी 6 इंचावरती कट केलेली आहे शिलाई मार्जिन मिक्स करून. आणि आता यावरती आपण शिलाई घेणार आहे. तर शिलाई घेताना इथेही आपण चुन्यांना एकदम सेट करूनच त्याच्यावरती शिलाई घ्यायची आहे. तर बघा हळू घ्यायची आहे, नाहीतर बाहीचा आकार बिघडेल. आणि एकदम आपला हात ठेवायचा चुन्यांवरती, मग शिलाई घ्यायची, म्हणजे आपल्याला शिलाई त्याच्यावरती व्यवस्थित येते. बघा या इथे अशा पद्धतीने मी शिलाई देऊन घेतली. आता जो आपला बाहीचा आकार आहे तो आपण कट करून घ्यायचा आहे. ही बाही एकदम छान दिसते, तर इकडून ही कट करून घेतलं आणि बघा आपली बाही छान अशी तयार आहे. आता आपल्याला बॉटमला कपडा फोल्ड करून लावायची आहे, एक पट्टी लावायची आहे. तर मी या इथे 1.5 ते 2 इंचाची पट्टी काढलेली आहे, ते आता आपण लावून घेणार आहे. तर बघा आधी आपण आतल्या साईडने उलट्या साईडला पट्टी आतमध्ये ठेवायची आहे, कारण वरची बाजू आपली नीट आहे. तर आतल्या बाजूला पट्टी ठेवून एक शिलाई देऊन घ्यायची. आणि आता ही पट्टी अशी आपण वरती दुमडून आधी एकदा फोल्ड करायची आणि परत फोल्ड करायची, म्हणजे ती शिलाई आहे, जो कपडा आहे शिलाई मारून राहिलेला तो आपल्याला आतमध्ये घालवायचा आहे. अशा पद्धतीने आपण शिलाई घ्यायची आहे. तर बघा या इथे, आणि पट्टी ही पण आपली एकसारखीच आली पाहिजे, कमी किंवा जास्त झाली नाही पाहिजे. आणि एकदम काटावरती आपण पट्टीच्या शिलाई घेणार आहे. आता या इथेही मी एक कडेला शिलाई मारून घेणार आहे. आता आपण बाही जे मुंडा खोली घेतलेली आहे त्या साईडला एकसारखी आहे का पाहायची. जर कमी जास्त असेल तर कट करून काढायचं. तर बघा किती छान अशी आपली बाही तयार झालेली आहे. आणि याच्यावरती प्रेस केले की अशा चुन्या सेट होतात. आणि याच्यावरती तुम्ही लेसही लावू शकता. या इथे पट्टी दुमडली ना आपण तिथे. तर अशा पद्धतीने आपली फुगा बाही तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.